हॅलो अँड वेलकम ऑल ऑफ यू स्टुडंट्स. आजच्या क्लासमध्ये आपण इयत्ता चौथी आणि पाचवीसाठी महत्वाचं लिंग आणि वचन या टॉपिकला जो आहे तो सुरुवात करणार आहोत. स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये मराठीच्या व्याकरणाच्या सेक्शनमध्ये तुम्हाला याच्यावरती नक्की प्रश्न येतात. शेवटपर्यंत हे लेक्चर पहा. तुमचा जो सगळा डाऊट आहे यामधला लिंग वचनामधला तो सॉल्व्ह होऊन जाणार. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण जे पाहणार आहोत की लिंग म्हणजे नेमकं काय असतं. तर बघा, याचे आपण 3 प्रकार केलेले आहेत मराठीमध्ये आणि त्याच्यातलं पहिलं जे लिंग आहे ते आहे पुल्लिंग. लिंग म्हणजे एखाद्या गोष्टीचं जेंडर आपण याच्या माध्यमातून काय करतो, सूचित करतो. आता जसं मुलगा आहे त्यासाठी आपण पुल्लिंग, मुलगी असेल स्त्रीलिंग म्हणतो. एखादी निर्जीव गोष्ट असेल त्याला आपण काय म्हणतो, नपुंसक लिंग असं म्हणतो. आता याच्यातला जो पहिला महत्वाचा घटक आहे तो आहे पुल्लिंग. तर समजून घ्या, नामाच्या रूपावरून जर पुरुषत्वाचा बोध होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण पुल्लिंग असं म्हणतो. काय म्हटलेलं आहे तिथं, नामाच्या रूपावरून कशाचा बोध होतोय आपल्याला, नामाच्या रूपावरून आपल्याला पुरुषत्वाचा जर बोध होत असेल तर त्याला आपण म्हणतो पुल्लिंग. आणि यामध्ये ते ओळखण्यासाठी आपण सर्वनामाचा वापर करत असतो. जसं मुलगा आहे, वाडा आहे, त्यानंतर वाघ आहे, गणेश आहे. तर आता सर्वनामाचा वापर असा कसा करतो आपण याच्यात, तर तो मुलगा, ओके, तो जेव्हा आपण वापरतो तेव्हा समजून जातं की ते लिंग आहे पुल्लिंग. त्यानंतर तो वाडा, तो वाघ, तो गणेश, अशा प्रकारे आपण याच्यामध्ये काय करतो, पुल्लिंगामध्ये यामध्ये आपण महत्वाच्या ज्या सर्वनामांचा आहे तो वापर करतो. आता पुढील जो याच्यातला महत्वाचा विषय तो आहे स्त्रीलिंगाचा. स्त्रीलिंगामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी होतात ते एकदा आता आपण समजून घेऊया. बघा, एखादी गोष्ट स्त्रीलिंगी आहे हे आपण कशावरून सूचित करतो, तर त्यामध्ये रूपावरून स्त्रियत्वाचा बोध होत असतो आपल्याला. कशाचा बोध होतो, स्त्रीत्वाचा बोध होतो. नामाच्या रूपावरून जर स्त्रीत्वाचा बोध होत असेल तर त्याला आपण स्त्रीलिंगी असं म्हणतो. स्त्रीलिंगी ओळखण्यासाठी ती या सर्वनामाचा आपण वापर करतो. आता तोचा वापर कुठं व्हायचा, पुल्लिंगामध्ये, आणि तीचा वापर कुठे होतोय, तीचा वापर होतोय स्त्रीलिंगामध्ये. तर याच्यामध्ये ती मुलगी, ती अश्विनी, ती वाघीण, अशा प्रकारे आपण ती या सर्वनामाचा वापर करतो. आणि स्त्रीलिंगीमध्ये आपल्याला महत्वाचे काही उदाहरणही पाहायला आता पुढे मिळणार आहेत. आता बघा, तिसरा जो महत्वाचा प्रकार आहे, पुरुषत्वाचाही बोध होत नसेल आपल्याला आणि आपल्याला स्त्रीत्वाचाही बोध होत नसेल तर त्यावेळेस आपल्याला एक नवीन लिंग पाहायला मिळतं. त्याला आपण जनरली नपुंसक लिंगी असं म्हणतो. नपुंसक लिंगी ओळखण्यासाठी कोणतं सर्वनाम वापरतात ते. आता पुल्लिंगीसाठी तो वापरायचो, स्त्रीलिंगीसाठी ती वापरायचो आणि नपुंसक लिंगीसाठी आपण ते हे सर्वनाम वापरतो. जसं ते घर, ते वासरू, ते मांजर, अशा प्रकारे नपुंसक लिंगी सर्वनामांचा जो आहे यामध्ये नपुंसक लिंगामध्ये वापर केला जातो. त्यानंतर आहे पुल्लिंग. जसं बोकड आहे तर बोकडचं स्त्रीलिंग काय होतं, बोकडचं स्त्रीलिंग होतं शेळी. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय कारण आपल्याला याच्यावरती प्रश्न पेपरमध्ये विचारतात. आता पुढचं जे महत्वाचं आहे ते आहे खोंड. खोंड हे जे सर्वनाम हे जे महत्वाचं पुल्लिंग आहे, या खोंडचं काय होतं, कालवड होतं. तुम्हाला जर आलं, खोंडचं स्त्रीलिंग काय होतं, कालवड करायचं. मुलगा जे आहे याच्यामध्ये मुलगा याच्यासाठी आपण मुलगी वापरतो स्त्रीलिंगामध्ये. त्यानंतर पुत्रासाठी आपण जे वापरतो ते वापरतो कन्या. या ठिकाणी सून वगैरे याला कन्सिडर करू नका. त्यानंतर विद्वान जर असेल तर त्याचं आपलं स्त्रीलिंग करायचं असेल त्याचं विदुषी होतं. उंटाचं जे आहे ते विचारलं जाऊ शकतं. उंटाचं काय होतं, सांडणी होतं. ओके, उंटाचं होतं सांडणी. बोका जर असला, बोका हे पुल्लिंग आहे, बोकाचं स्त्रीलिंग होतं भाटी. ओके, आणि हे विचारलेलं आहे बऱ्याच वेळा, याला आयएमपी करून ठेवा. बोकाचं स्त्रीलिंग काय होतं, भाटी. सासऱ्याचं होतं सासू, वराचं होतं वधू. त्यानंतर माळीचं होतं माळीन, मोराचं होतं लांडोर, मोरीने होत मोराचं काय होतं, लांडोर, आणि लोटाचं होतं लोटी. अशा प्रकारे आपण काही महत्वाचे उदाहरणं पाहिले. आता याच्यातले अजून काही उदाहरणं आपण पाहूया. जसं बेडूक आहे, बेडूक याचं होतं बेडकी. विदूर याचं होतं विधवा. ज्या पुरुषाचं लग्न झालं नसतं त्याला विदूर म्हणतात, आणि जिचं लग्न झालंय आणि म्हणजे याच्यामध्ये जे स्त्रीचा मृत्यू होतो याच्यामध्ये तिच्या पतीचा मृत्यू होतो तिला विधवा म्हणतो आपण. साधूचं होतं साध्वी, काळवीटचं होतं हरिण, गोपचं होतं गोपी. त्याचबरोबर वानरचं होतं वानरीन. आता हे जरा विचित्र वाटतंय पण हे असंच होतं. भगवानचं होतं भगवती,
पत्रकारचं होतं पत्रकर्ती, हे लक्षात ठेवा. पोपटचं होतं मैना आणि आरशाचं होतं आरशी. आता विचित्र आहे बट आपलंच आहे. आता हे आपण वचन तर सगळे पाहिले, आता म्हणजे लिंग तर सगळे पाहिले, आता आपण वचन पाहणार आहोत. वचनामध्ये नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो एक धर्म आहे त्याला आपण वचन असं म्हणतो. मराठीमध्ये दोन वचनं मानली जातात, एक आहे एक वचन आणि दुसरं आहे अनेक वचन. आता एक वचन नामाच्या स्वरूपावरून जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा ते एक वचन असं असतं. उदाहरणार्थ ससा, नदी, घर, मासा, गाय आणि फूल हे जे आहे, तर ससा आहे एक वचन, ससे जर केलं तर ते अनेक वचन होणार. नदी एक वचन आहे, नद्या जर केलं तर अनेक होणार. घर घरे, मासा मासे, गाय गायी, फूल फुले. त्याचप्रमाणे हे सगळे झाले एक वचन. आता नामाच्या स्वरूपावरून जेव्हा एकापेक्षा जास्त संख्यांचा आपल्याला बोध होतो तेव्हा त्याला आपण अनेक वचन असं म्हणतो. उदाहरणार्थ नद्या, घरे, मासे आणि गायी हे काय झाले सगळे, हे सगळे अनेक वचन झालेले आहेत. आता इथं आपण काही महत्वाची उदाहरणं पाहूया आणि या उदाहरणांमध्ये आपल्याला काही महत्वाच्या गोष्टींचा बोध दिलाय. त्यात पहिली जी महत्वाची गोष्ट आहे ती आहे वासरू. ओके, वासरू जे आहे याचं काय होणार, वासरूचं होणार वासरे. ठीक आहे, तर या ठिकाणी जे तुम्हाला वासरू दिसतंय याचं होणार वासरे. रेग आहे तर याचं रेघा होणार. पाखरू आहे तर पाखरे होणार. फळा आहे फळे होणार. लिंबू आहे लिंबे होणार. देव आहे तर देवच राहतं, त्याच्यात काही बदल होत नाही. रस्ता आहे तर रस्ते होतं. झाड आहे तर झाडे होतं. घोडा घोडे, लाडूचं लाडूच राहतं. पुस्तकचं पुस्तके होतं. काच काचा होतं. काकाचं काकाच राहतं, काके होत नाही. बटाट्याचं बटाटा होतं, बटाटे होतं. खांबचं खांबच राहतं. मोतीचं मोते होतं. पेढाचं पेढे होतं. शत्रूचं शत्रूच राहतं. पीसचं पिसे होतं. भाषाचं भाषाच राहतं. गहूचं गहूच राहतं. घुसचं घुशी होतं आणि दिवसचं दिवसच राहतं आणि डबाचं डबे होतं. तर कशाचं नेमकं सारखंच राहतं हे तुम्ही एकदा पाहून घ्यायचंय, कारण या गोष्टी जर आल्या पेपरमध्ये तर तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात. त्यामुळं कोणत्या गोष्टी जच्च्या तशाच राहतात तर हे एकदा चेक करायचं. त्यानंतर वचनाचे काही नियम असतात ते एकदा मी तुम्हाला सांगून देतो. वचनामध्ये कोणकोणत्या नियमाचा नेमका वापर केला जातो ते आता आपण पाहूया. बघा, नामाच्या 3 प्रकारांपैकी सामान्य नामाची अनेक वचने होतात. विशेष नामांची व भाववाचक नामांची अनेक वचने होत नाहीत. कधी कधी व्यक्ती एक असूनही त्या व्यक्तीबद्दल आदर दाखवण्यासाठी आपण त्या व्यक्तीबद्दल अनेक वचनी प्रयोग करतो. उदाहरणार्थ गुरुजी आताच शाळेत आले, तर गुरुजी हा जो आहे हा शब्द अनेक वचन म्हणून वापरलेला आहे. गुरु आणि गुरुजी हा शब्द आता याच्यात तुम्हाला अनेक वचनी स्वरूपात दिसेल. मुख्यमंत्री शाळेस भेट देणार आहेत, तर मुख्यमंत्री याचं हे फुल आहे, म्हणजे ते मुख्यमंत्री मुख्यमंत्री होत नाहीत, त्यामुळे ते अनेक वचनीच आहेत. आदरार्थी अनेक वचन किंवा आदरार्थी बहुवचन असं याला म्हणतात. असा आदर दाखवण्यासाठी रावजी, त्यानंतर पंत, साहेब, महाराज यासारखे शब्द जोडले जातात. आणि उदाहरणार्थ गोविंदराव, विष्णुपंत, गोखले साहेब हे जे आहेत हे मान देण्यासाठी जनरली याच्यामध्ये वापरले जातात. आता पुढचा जो महत्वाचा याच्यामध्ये प्रकार आहे तो आहे वचनाचा. जसं स्त्रियांच्या नावासमोर बाई, ताई, माई, आई आणि काकू या प्रकारचे शब्द येतात. उदाहरणार्थ राधाबाई, शांताबाई, त्यानंतर जानकीबाई यासारखे शब्द तुम्हाला दिसतील. सोबतच तुम्हाला याच्यामध्ये काही नाम नेहमी अनेक वचनीच आढळतात, जसं डोहाळे, कांजिण्या, शहारे, क्लेश, हाल, रोमांच. विपुलता दाखवण्यासाठी काही एकवचन वापरतात, जसं यंदा खूप आंबा पिकला, शेटजींच्या जवळ पैसा खूप पैसा आहे, पंढरपुरात यंदा लाख माणूस जमले होते, जोडपे, त्रिकूट, आठवडा, पंचक, डझन, शत, सहस्त्र, लक्ष, कोटी या शब्दांमधून अनेकत्वाचा बोध आपल्याला होतो, तरी तेवढ्या संख्येचा एक गट मानून ते अनेक एकवचनी म्हणून वापरले जातात. अनेक गट मानले तर मात्र अनेक वचनी वापरतात. ढीग, रास, समिती, मंडळ ह्या सगळ्या गोष्टींचा समूह याच्यात असतो. आणि या सगळ्या गोष्टींबरोबरच त्याच्यामध्ये काही आकारांत पुल्लिंगी नामाचं वचन जे आहे ते एकारांत होतं. जसं आंबाचं आंबे होतं, यामध्ये आकारांत कोणतं आहे
त्यामध्ये आंबा होतं आणि त्याचं आता आपल्याला जर अनेक वचन करायचं असेल तर त्या याचं ए शब्द वापरून आंबे असं होऊन जाणार. आकारांत शिवाय अनेक पुलिंगी नामाचे रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात, जसं लाडूचं लाडूच राहतं. अकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन केव्हा आ जो वापरलाय तेव्हा त्याचं ई होतं, तर वेळचं जसं वेळा होतंय त्याप्रमाणे. त्यामध्ये तत्सम शब्दाचं अनेक वचन एक वचनासारखंच असतं. उदाहरणार्थ भाषा हा शब्द जो आहे, तर भाषेमध्ये जर आपण पाहिलं तर नेमकं ते तसंच राहतं. त्यानंतर आपल्याला ती ई या कारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन या कारांत होतं, जसं नद्या आहे, नदीचं नद्या होतं. उकारांतचं उद्या तर उदाचं उवा झालेलं आहे, म्हणजे ऊचं वा झालेलं आहे. सोबतच अनेक वचनात एक वचन आपल्याला होत नाही असं नेहमी दिसतं. काही नामं असे असतात, जसं डोहाळे, तर क्लेश, हाल, रोमांच हे जे काही शब्द आहेत, कोरा वगैरे, यांचं नेहमी तसंच राहतं जसं आहे तसं. आणि शेवटचा एक नियम आहे की आकारांताच्या बाबतीत ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. बाकी याच्यातला जास्त मोठा प्रकार नाही लिंग वचनचा, तो कोणालाही तुम्हाला जमू शकतो. इथला एवढा जो सोपा प्रकार आहे लिंग आणि वचनाचा, याच्यामध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा डाऊट असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद. जाता जाता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.